स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. चला पुन्हा एकदा आपल्या जीवनाला सकारात्मक आणि आनंदाची सुरुवात करण्यासाठी आपण आज रिस्टार्ट करतो आहे आणि या रिस्टार्ट मध्ये आपण आज उपस्थित आहात यासाठी आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण जाणून घेऊ रेकीचा इतिहास, रेकीची विशेषता काय आहे, रेकीचा कुठे कुठे कशा पद्धतीने यूज होत असतो, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहे. आणि आज शक्य असल्या तर आपण औरा हा टॉपिक आपण घेणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच उद्या सकाळी 5:30 आपण रेकीचा लेव्हल 1 चा शक्तिपात घेणार आहे. किती वाजता? पहाटे 5:30 वाजता. बघू किती कमिटेड लोक आहेत जे उद्याच्या शक्तिपातासाठी उपस्थित राहणार आहे. जेणेकरून 5:30 याच्यासाठी की बऱ्याच लोकांना मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत. मला रिक्वेस्ट आली की मॅडम आम्हाला मुलांचा टिफिन करावा लागतो. मी समजू शकते की कुणाचे मिस होऊ नये, तर एक दिवस तुम्हाला लवकर फ्रेश होऊन उद्या रेडी राहायचं आहे पहाटे 5:30 वाजता, जेणेकरून आपण हे लेव्हल 1 चा शक्तिपात कंप्लीट करू आणि ऍक्च्युअल तुम्हाला ज्या एनर्जी भेटतील त्याचं ऍक्टिव्हेशन मात्र आपण दुपारी जे आपलं 4:30 ते 5:30 सेशन आहे त्यावेळेस आपण ऍक्टिव्हेशन करून त्या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. अन्न पाण्याला चार्ज करायला शिकवणार आहे. या आठवड्यात आपले सर्व प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. जेवढं डिवोट होऊन तुम्ही रेग्युलर लाईव्ह मध्ये अटेंड कराल तुम्हाला तेवढाच त्याचा अनुभव येणार आहे. चक्र शिकल्यानंतर चक्रांचा आपण एक सुंदर मेडिटेशन पण आपण अनुभव घेणार आहे. त्या चक्र मेडिटेशन मध्ये आपल्या शरीर लेवलच्या सगळ्या समस्या आपण सॉल्व्ह करणार आहे. अटुनमेंट साठी जास्ती अर्धा तास लागेल. सगळ्यांची सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर असून शक्तिपात देण्यासाठी एक 10 मिनिटं असा अर्धा तासाचा वेळ तुम्हाला उद्या पहाटे 5:30 ते 6 काढायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे की शक्य असेल तर आंघोळ करून बसा, कारण आपण या ब्रह्मांडी ऊर्जांना कनेक्ट करणार आहोत. तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन असणं आणि नावाने जॉईन करणं या दोन गोष्टी महत्वाच्या आहे. व्हिडिओ ऑन असल्यानंतर तुम्ही कमीत कमी रूट चक्रापर्यंत मला दिसायला पाहिजे आहे. रूट चक्र म्हणजे आपलं जेनेटिक ऑर्गनच्या समोर, म्हणजे तुमचे पायापर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे आहे. एवढी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. एक ग्लास पाणी पिऊन कोणीही डिस्टर्ब करणार नाही. नाहीतर तुम्ही शक्तिपातासाठी बसले, तुमच्या मागून कोणीतरी येत आहे, समोरून कोणीतरी जात आहे, अशा पद्धतीच्या जागेवर बसू नका. ती एनर्जी डिस्कनेक्ट होत असते. सगळ्यांना विनंती आहे की ऑन टाइम पहाटे 5:30 वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. ठीक आहे. शक्तिपात अर्धा तासच राहील. त्याचं ऍक्टिव्हेशन, मेन जे ऍक्टिव्हेशन आहे नंतर, ते आपण दुपारच्या सेशनला घेणार आहे. कारण सकाळी 6 नंतर बऱ्याच महिलांना मुलांचा डबा बनवायचा असतो, म्हणून आपण 5:30 ची वेळ निवडलेली आहे. क्लिअर? तर उद्या सकाळी 5:30 वाजता सर्वांनी रेडी राहायचंय. व्हिडिओ ऑन ठेवायचाय. एक ग्लास पाणी पिऊन बसायचंय. खुर्चीवर बसलं तरी चालेल, पायाखाली आसन ठेवायचंय. जमिनीवर बसलात तरी पायाखाली आसन ठेवणं गरजेचं आहे. नावानी जॉईन करायचं आहे. मोबाईलच्या नावाने जॉईन असतात तसं नाही, तुमचं स्वतःच्या नावाने तुम्हाला जॉईन करायचं आहे. क्लिअर? बस एवढंच पाळायचंय. बाकी एनर्जीचं अट्युनमेंट मी देणार, ऍक्टिव्हेशन आपण दुपारी करून घेणार आहे. तर त्याच्यामुळे फक्त तुमच्याकडनं तयारी आहे. परत एकदा रिपीट करते, एक ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. जमिनीवर बसाल तरी आसन ठेवायचं आहे, चेअरवर बसाल तरी आसन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि तुम्ही रूट चक्रापर्यंत मला दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. मागील व्हिडिओ जो ओपन झाला नाही आज परत त्याला अपलोड केल्या गेलेला आहे, तर तो एकदा बघा. नसेल झाला तर परत आज मी अपलोड करायला सांगते. ओके. हेडफोन लावायचा नाही, चष्मा लावायचा नाही. तेव्हा जेव्हा शक्तिपात चालू होईल तेवढे 10 मिनिटं हेडफोन आणि चष्मा लावायचा नाही. तर आता मी सगळा चॅटबॉक्स बंद करते, कारण हा शिकवताना व्यत्यय आणतो. त्याच्यामुळे
फक्त आता कॉन्सन्ट्रेशन माझ्या शब्दांवर, ना तुमचं डिस्टर्बन्स झालं पाहिजे तिथे येणाऱ्या मेसेजनी, किंवा मला शिकवताना माझी लिंक तुटायला नको, म्हणून आता चॅटबॉक्स आता बंद केलेला आहे. सुरू करूया आजचा टॉपिक, रेकीची विशेषता आहे, आणि त्याच्यानंतर आपण रेकीचा इतिहास जाणून घेऊ. आणि वेळ असला तर आज आपण औरा हा टॉपिक फक्त सुरू करणार, कारण औरा टॉपिकच एक्सप्लेन करायला जवळपास 2 सेशन लागत असतात. ठीक आहे, सगळे प्रॅक्टिकल करण्यासाठी. आणि ते जर आपण अटुनमेंट नंतर केलं तर त्याचं बेनिफिट अधिक चांगलं होतं. तर व्हॉट इज औरा एवढा टॉपिक आपण आज एक्सप्लेन करणार वेळ मिळाला तर. ओके, सो लेट स्टार्ट टुडे सेशन. रेकीची विशेषता. रेकी प्रकृति ने मानव को दी हुई एक अनमोल देन है. रेकी एक सरल उपचार पद्धति है. केवल 1 या 2 दिन के शिक्षण द्वारा इसका शिक्षण व अनुभव प्राप्त किया जा सकता है. मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही 1-2 दिवसाचं सेशन आहे असं सांगितलं, रेकीचं असतं, शिकता येतं, पण मग 10 दिवस तुम्ही का घेता? त्याचं मागचं कारण सांगते. मी पण शिकली, अगदी माझी ग्रँडमास्टरची बॅच सुद्धा 2.5 तासात संपली. लेवल 1 लेवल 2 ची बॅच 3-4 तासात संपली. पण काय होतं की जेव्हा आपण आमच्या वेळेस जे क्लास होते, तर आमच्या वेळेस क्लास कसे होते की त्या क्लासेसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटत नव्हतं. फक्त असे नोट्स आम्हाला भेटायचे आणि एक सर्टिफिकेट क्लास नंतर हातात मिळायचं. लक्षात घ्या, जे तुम्ही प्रॅक्टिस कराल, एका वेळेस 4-5 तुम्हाला सगळं औरा शिकवला, चक्र शिकवले, रेकीची प्रॅक्टिस शिकवून दिली, आणि त्याचं रेकॉर्डिंग नाही, डोक्यात किती जाणार आहे? त्यावेळेस अर्ध समजेल, अर्ध नाही समजेल. आणि प्रॅक्टिस करताना नोट्स शिवाय आपल्या जो काहीच राहत नव्हतं, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ते समजत नाही. आणि म्हणून हा नेमकं काय आहे, का बरं असं होत असतं, हे समजून घेण्या म्हणून मी त्याच्यावर मार्ग हा काढला की रोज एक टॉपिक थोडा थोडा समजून घेतला आपला, तो व्यवस्थित लक्षात राहतो. प्लस त्याचं काही नाही समजलं तर तुम्ही रेकॉर्डिंग अटेंड करू शकता, आणि आपल्या कुठल्याही बॅचेसचा लाईफ टाईम ऍक्सेस असतो. त्याच्यामुळे तुम्ही ती बॅचेस रिपीट देखील करू शकता. क्लिअर? ती बॅच तुम्ही रिपीट देखील करू शकता, त्याच्यामुळे कुठलंही अडचण होत नाही. म्हणून मी क्लासेस 1-2 तास रेग्युलर न घेता मी 1-1 तासाचे 10 सेशन तुमच्यासाठी प्लान केलेले आहेत. ठीक है? किसी भी उम्र की व्यक्ति, किसी भी योग्यता यानी पढ़ा लिखा हो या न हो, सिर्फ रेकी सीखने की इच्छा रखता है तो वह व्यक्ति रेकी सीख सकता है. इसे उम्र का और शिक्षण का कोई भी बंधन नहीं है. रेकी उपचार उसके आवश्यकतानुसार ही प्राप्त होता है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती. इससे केवळ संतुलन ही स्थापित होत आहे. आता बघा, समजा एखाद्याला तुम्ही हिलिंग करताय, तर त्याला किती प्रमाणात रेकी द्यावी हे आपल्याला ठरवायची गरज नाहीये. तो प्रवाह तुमच्या हातातनं प्रवाहित होतो, आणि समोरच्या पेशंटची गरज संपली की तो प्रवाहही थांबतो. त्यामुळे समोरच्या पेशंटची किती गरज आहे हे ओळखून रेकीचा प्रवाह आपोआप प्रवाहित होत असतो. त्याच्यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. प्रथमा रेकी के उपचार उपरांत व्यक्ती द्वितीय रेकी में डिस्टन्स में हिलिंग कर सकता है. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे हिलिंग करू शकता. लेवल 1 ला तुमचा जो स्पर्श आहे, हस्तस्पर्श जो आहे, त्याच्यानेच तुम्ही रेकी देऊ शकता. जास्तीत जास्त एखादा जळलेली जखम आहे किंवा मग एखादा बेडसोल झालेला आहे, तिथे तुम्ही 2 ते 3 इंच हात ठेवून दूर रेकी देऊ शकता. अन्यथा तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातच लेवल 1 ला रेकी द्यावी लागते. पण जसे तुम्ही लेव्हल 1 मधनं लेव्हल 2 ला येता, तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग देऊ शकता. जगाच्या पाठीवर डिस्टन्स मर्यादा नाही आहे. तो अमेरिकेला जरी आहे, लंडनला जरी आहे, रशियात जरी आहे, जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला डिस्टन्सनी हिलिंग करू शकता. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर और प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से असर होता है. आता आपलं जे वैद्यकीय आधुनिक वैद्यकीय शास्त्र आहे, ते वैद्यकीय शास्त्र शरीरावर वर्क करतं, म्हणजे फिजिकल अॅनाटॉमीवर असलेल्या डिसीजेसवर वर्क करतात. काही प्रमाणात आता सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिल्या गेलेला आहे.
पण लक्षात घ्या, एक साधं उदाहरण, जर आपल्या शरीरात काही रोग आहे, आजार आहे, तर त्या आजारासाठी कुठेतरी आपण कारण दिलेलं आहे. त्याच्यासाठी आपलं लाईफस्टाईल, आपण जीवनात घेतलेला तणाव, आपल्याला माहिती आहे सगळ्यांचा, ज्याच्याही शरीरामध्ये शुगर नावाची बिमारी आहे, डायबिटीज आहे, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये त्यांनी खूप तणाव घेतलेला आहे. त्या तणावाचं गिफ्ट आहे तुम्हाला झालेला बीपी शुगर. मग लक्षात गया कि अगर हमारे जीवन में कोई बीमारी है तो उसके लिए हमने कारण दिया है, कारण हटा दो तो बीमारी भी अपने आप हट जाएंगी. काय होईल? अगर आप कारण हटा दो तो बीमारी भी अपने आप हट जाएंगी. म्हणून आपल्याला आपला फोकस रूट कॉजवर हिलिंग करण्यासाठी आहे, आणि हे हिलिंग रूट कॉजवर रेकीच्या माध्यमातून शक्य आहे. हो सके तो रेकी उपचार रेकी वाहक, म्हणजे जेव्हा तुम्ही रेकी शिकायला आलात तर रेकी वाहक बनणं अनिवार्य. वाहक म्हणजे शक्तिपात तुमचं होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त माझे 10 दिवसांचे सेशन अटेंड केलं आणि उद्याचं पहाटे 5:30चं सेशन मिस केलं, म्हणजे तुम्ही रेकीचं प्रॅक्टिस करू शकणार नाही. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होणार नाही तोपर्यंत तुम्ही रेकीची प्रॅक्टिसही करू शकणार नाही. म्हणून उद्या पहाटे 5:30च्या सेशनला उपस्थित राहणं अत्यंत कंपल्सरी आहे. ज्यांना पुढे रेकीची प्रॅक्टिस करायची आहे त्यांच्यासाठी. नाही तर बुवाचं कीर्तन ऐकायला रोज उपस्थित राहू शकता, पण जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत काय होईल? त्याचा एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवणार नाही. जेव्हा तुमचा शक्तिपात होईल त्याच्यानंतर जे तुम्हाला चक्र मेडिटेशन मी शिकवणार आहे, जर तुम्ही त्या मेडिटेशनसाठी घरामध्ये एखादा कोपरा निश्चित केला की रोज तुम्ही एका वेळेवर ठराविक वेळ ठरवून आणि ठराविक वेळी तुम्ही चक्र साधना करताय, तर आपोआप त्या रूमची ऊर्जा पॉझिटिव्ह होते, आणि तिथे तुम्ही जर पुढे चालून लोकांचं हिलिंग कराल तर त्याचे रिझल्टही खूप चांगले येतात. म्हणून घराचा एखादा कोपरा आपल्या हिलिंगसाठी आपल्याला निश्चित करणं खूप गरजेचं आहे. उपचारों के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचारों का परिणाम शीघ्र प्राप्त होता है. हस्तस्पर्श हल्का होना चाहिए. वाहक तथा व्याधिग्रस्त दोनों को ऊर्जाओं का प्रवाह का अस्तित्व होता है. म्हणजे जे हिलिंग तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून द्याल, तर समजा एखाद्याचा गुडघा दुखतोय, तर तुम्हाला जर तुम्हाला एनर्जी कशी जाणवते हिलिंग करताना? कुणाला थंड जाणवते, कुणाला गरम जाणवते, तर कुणाला अशी राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवते. प्रत्येकाच्या शारीरिक लेवलवर हिलिंग देतानाच्या संवेदना या वेगवेगळ्या असतात. पण जशा संवेदना तुम्हाला जाणवतात तशाच संवेदना तुम्ही ज्या व्यक्तीला हिलिंग देताय त्याला देखील जाणवत असतात. आहे की नाही चमत्कार? की तुम्हाला त्या संवेदना जाणवून राहिलेल्या आहे, सेम संवेदना तुमच्या पेशंटला सुद्धा जाणवत आहे. ठीक है. कभी कभी उपचारों के दौरान रुग्ण गहरी नींद में सो जाता है, परंतु इससे उपचारों तथा परिणामों पे कोई फरक नहीं पड़ता. तुम्ही हिलिंग देत असताना कधी कधी काय होतं, एखादा पेशंट झोपून जातो, पण इथे फरक पडणार नाही. तुम्ही काय करायचं आहे, त्या पेशंटला तरी देखील दैनंदिन जे काही हिलिंग देत आहे तर तसं हिलिंग त्याला पोहोचत असतो. हस्तस्पर्श हमेशा हलका होना चाहिए. हस्तस्पर्श कसा? जेव्हा तुम्ही हिलिंग कराल, हाताचा कप शेप, हाताचा शेप कसा असेल? कप शेप. कारण रेकीची ऊर्जा जी प्रवाहित होत असते ती सेंटर ऑफ द पाम मधनं होत असते. त्याच्यामुळे तुमचा हस्तस्पर्श, समजा एखाद्याचं डोकं दुखत आहे किंवा गाल दुखत आहे, तर तुमचा हात असा असला पाहिजे. आहे हस्तकोप म्हणजे असा. डोकं दुखत आहे, या पद्धतीने डोक्याच्या पुढे आणि मागे असा हात ठेवायचा आहे. जर या साईडने डोकं दुखत आहे तर असा हात ठेवायचा आहे. म्हणजे याला लोकल बॉडी पार्टवर हात ठेवणं. मी अगदी तुम्हाला कुठल्या आजारानुसार कुठे हात ठेवायचा हे सुद्धा मी सांगणार आहे. ठीक है. रेकी उपचारों पर विश्वास न होने पर भी इन उपचारों को रुग्ण स्वस्थ हो सकता है, क्योंकि साखर म्हटलं की गोडवा आलाच, तर त्याच पद्धतीने रेकी म्हटलं की उपचार हा होणार आहे. आणि रेकीद्वारे तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा सर्वच लेवलवर आपण उपचारित होऊ शकतो. रेकी उपचार लेते समय आरंभ चेहरे से कीजिए, किंतु अगर कोई चोट आ गई है किंवा इमर्जन्सी मध्ये आपल्याला गरज पडेल त्यासाठी आपण निश्चितच हिलिंग करू शकतो. उपचार कालावधी में खुद भी पाणी पिणे. स्वतःही हिलिंग करताना स्वतः, उद्या मी तुम्हाला काय सांगितलंय की 1 ग्लास पाणी पिऊन बसा.
अगदी हिलिंग करताना तुम्हाला स्वतःही पाणी प्यायचं आहे आणि पेशंटला सुद्धा पाणी प्यायला द्यायचं आहे. रेकी उपचार के दरम्यान घड़ी, बेल्ट, अंगूठी, चष्मा इत्यादी उपयोग में न लाइए, हा जुना नियम आहे. आता मी स्वतः डिस्टन्सिंग बऱ्याच वेळा अंगठीचा वापर करून करत असते. शरीर का जला हुआ भाग, फोड़ा, बहता हुआ जख्म, बेड सोर्स आदि पर उपचार करते समय हात 3 इंच दूरी पे रखे. ये मी तुम्हाला आधीच सांगितलं. शरीर को हर स्थान में रेकी लेते समय नियम काय आहे? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. तुमच्या हातातनं जो ऊर्जांचा फ्लो सुरू होईल तो सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. कोण कोण एक्साइटेड आहे? उद्या आपल्याला या सगळ्या सुंदर ऊर्जांचा कनेक्टिव्हिटी आणि तुम्ही त्याचा अनुभव पण घेणार आहे. सो कोण कोण रेडी आहे? मी 2 मिनिटांसाठी चॅट ओपन करते. चैट बॉक्स में जरा कितने मी आते हैं जरा देख लेते हैं. चला बघूया किती मी येतात आहे. टाइप इन चॅट बॉक्स. व्हेरी गुड. किती लोक आहेत सध्या क्लासमध्ये? 345. व्हेरी गुड. थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या मी साठी. आपण परत चॅट बंद करूया. चॅट बंद असल्यानं तर मला शिकवायला खूप कम्फर्टेबल होतं, नाही तर तिथे तुमचे चालू असतात. माझा एक विषय शिकवणं चालू असतात, तिथे प्रश्न वेगळेच निघतात बाहेर, मग लिंक तुटते. ओके चला पुढे जाऊया. आता बघा, आता तुम्ही म्हणाल की मला आता मी उपचाराने याला याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, रेकी वाहक सिर्फ वाहक होता है, यह उसकी खुद की एनर्जी नहीं रहती. हमारे घर में हर एक के घर में नल लगा हुआ है, लगा है की नाही? मग ते पाणी नळाचं पाणी आहे, ते पाणी देण्याचा सोर्स नळ नाही आहे. पाणी कुठून तरी वेगळं येतं, फक्त ते पाणी देण्याचं माध्यम हा नळ आहे. अगदी तुम्ही एक हिलर आहात, पण उपचार देणारी ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, हे विसरायचं नाही. जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड त्या ऊर्जेबद्दल ठेवाल, तेवढंच तुम्ही केलेलं स्वतःचं हिलिंग आणि इतरांसाठी केलेलं हिलिंग हे जास्ती असरकारक राहणार आहे. त्याच्यामुळे स्वतःला एक हिलर, एक माध्यम म्हणून जीवन जगायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या ईश्वराला शरण जाल, तो लाखो करोडोंना देऊन राहिलाय, आपल्यालाही देणार आहे आणि आपण उत्तम माध्यम बनणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? या दिव्य रेकी शक्तीचं उत्तम माध्यम मात्र बनायचं आहे. त्याची एनर्जी भरभरून स्वतःच्या कल्याणासाठी. कल्याण म्हणजे काय? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि याच ध्येयासोबत आपण अनेकांच्या जीवनामध्ये देखील ट्रांसफॉर्मेशन करणार आहे. तो जितना दोगे ना उतना मल्टीपल होने वाला है. कारण तो जो ब्रह्मांड आपल्याला प्राण ऊर्जा देतो ना, त्या प्राण ऊर्जाला मर्यादा आहे का? असं म्हणतंय का आज फक्त ना वनिता मॅडमला मी फक्त 2 तासच ऑक्सिजन देणार आहे, 22 तास त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. तुम्हाला एक सुंदर उदाहरण देते. माझ्या मुलांनी मला हा प्रश्न केला होता, मलाही कळलं नाही. आई म्हण अशी कोणती गोष्ट आहे जी जगातनं निशुल्क आहे पण दवाखान्यात गेल्यावरती विकत घ्यावी लागते? पहिले मला कळला नाही त्याचा प्रश्न, नंतर मी विचार केल्यावर मला लक्षात आलं, ती म्हणजे प्राण ऊर्जा, ऑक्सिजन. आज हा निसर्ग आपल्याला भरभरून ऑक्सिजन देतोय. विचार करा, कृत्रिम ऑक्सिजन जेव्हा आपण ग्रहण करतो, लाखो खर्च करूनही जमत नाही बरं कधी कधी काम. हताश आणि निराशा हातात लागते. आणि म्हणून त्या निसर्गाबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा की तो असंख्य करोडो लोकांना ऑक्सिजन पुरवून राहिलेला आहे. म्हणून जे जे आपल्या जीवनात आहे ना, जिस दिन आप उस ग्रॅटिट्यूड थँक्यू बोलना सीख जाओगे, जिंदगी कुछ और हो जाएंगे. पण एवढा वर्षाचा बदल घडवायला थोडं कठीण आहे. पण येत्या 90 दिवसात जर तुम्ही हा बदल घडवू शकलात, तर त्याच्यानंतरचं जीवन खरोखर खूप सुंदर आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, ही दिव्य रेकी शक्ती तुम्हाला देता देता थकणार नाही. आज हजारो विद्यार्थ्यांचा किंवा मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये
या सुंदर ऊर्जांचा इतका छान अनुभव घेते आहे की लिटरली टचवुड आज जे मी जीवन जगते आहे दॅट इज माय ड्रीम लाईफ. नहीं सोचा था वो पॉझिटिव्हिटी वो खुशी मेरे को जीवन में मिळते आणि हे फक्त रेकीमुळे आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त मी म्हणते माझ्या शब्दांमध्ये किती सत्यता आहे, खरोखर रेकी आपल्या जीवनात बदल करू शकते का, याच्यासाठी तरी प्रॅक्टिस करा. 21 दिवस द्या स्वतःला. 21 दिवसानंतर तुमची आणि चॅलेंज आहे माझा, ज्या दिवशी प्रॅक्टिस कराल ना उद्या अटुनमेंट झाल्यानंतर, तर उद्या अटुनमेंटच्या पहिले एक सेल्फी काढून ठेवून द्या. आज रात्रीच एक सेल्फी काढून ठेवायची आणि तिथून पुढे 21 दिवसांनी आजची सेल्फी आणि इथून पुढच्या 21 दिवसानंतरची माझं चॅलेंज आहे, तुमची सेल्फी बदलणार आहे आणि ती आंतरबाह्य बदलणार आहे, ही गॅरंटी माझी आहे. कारण खरोखर या रेकी ऊर्जांमध्ये इतकी शक्ती आहे. फक्त ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टींवर ही रेकी ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन आणत असते. काल मला एक पुण्याचे डॉक्टर भेटले आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला, तुम्ही रेकीचं तत्व तोडून नाही राहिले का म्हणे. कारण ते डॉक्टर ते होते जेव्हा माझी रेकी लेव्हल 1ची 3,000 फी होती आणि ते माझे स्टुडंट होते. मॅडम, रेकीची 3,000 रुपये फी तुम्ही घेत होतात, आता तुम्ही निशुल्क देऊन राहिले. याचं पटून नाही राहिलं म्हणे आम्हाला, कारण त्यांनी 12,000 पे केलेले होते लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 मिळून. मी त्यांना सुंदर उत्तर दिलं. म्हटलं ही जी रेकी आहे ना, म्हटलं या रेकीने मला भरभरून दिलाय, तर माझं पण काहीतरी ग्रॅटिट्यूड या निसर्गाप्रती बनते. मी त्या ब्रह्मांडाला देऊ शकत नाही, पण त्या ब्रह्मांडाच्या समोर जे काही लोकांच्या जीवनामध्ये जरी ट्रान्सफॉर्मेशन आलं तर ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्या ग्रॅटिट्यूड साठी मी हे फ्री सेशन चालू केले. कारण आज घराघरात एक रेकी साधक तरी असावा, ज्याच्यामुळे एका कुटुंबात आलेले मोठ्यातली मोठी अडचण दूर होऊ शकते. हा रिझल्ट तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवा, म्हणून मी हा फ्री सेशन घेते. कारण कसं आहे ना, कसंही जगलो तरी एक दिवस लाईफ इज एम्प्टी अँड मिनिंगलेस. सगळ्यात जगातलं श्रीमंत व्यक्ती कुठे राहतात सांगा बरं, कोण सांगेल. मी हा प्रश्न ऍक्च्युली सेकंड लेवल मध्ये विचारत असते. ती जागा आज तुम्हाला आत्ताच सांगते, ते म्हणजे स्मशानभूमी. का, या जगातलं कलाम सरांसारखं दिव्य व्यक्तिमत्व, छत्रपती शिवरायांसारखं व्यक्तिमत्व असो किंवा बाबासाहेबांसारखं अमूल्य ज्ञान असो, सगळं एकाच जागी जाऊन विसावतं. तुम्हाला मला देखील तिथेच विसावायचं आहे. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा तिथेच विसावणार आहे. इसलिए कैसे भी जिओ, जिंदगी एक दिन खत्म होने वाली है. पण जीवन आणि मृत्यू मधला, मी जे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं ना, BCD, बर्थ आणि डेथ, याच्यामधला जो सी आहे ती चॉईस आहे की हे जीवन आपण कसं जगणार. आणि वी हॅव टू फोकस ऑन दिस चॉईस. आपल्याला या जीवनामध्ये याचसाठी फोकस करायचंय की व्हॉट इज अवर लाईफ, कसं आपलं जीवन आहे, त्या कसं जगू न त्याच्यावर जीवन सगळं ठरणार आहे. रेकीत आलात म्हणजे खरोखर त्या क्रिएटरला तुमच्या जीवनात तो बदल घडवायचा आहे, म्हणून तुम्ही आज इथे उपस्थित आहात. 2 दिवसाच्या सुट्ट्या झाल्यानंतरही आता क्लासमध्ये 365 लोक आहेत. तर खरोखर हॅट्स ऑफ या 365 लोकांना माझा सलाम. कारण खरोखर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी कुठेतरी प्रयत्नरत आहे. त्याच्यासाठी तुमच्या अंतरीच्या परमात्म्याला माझा नमस्कार, की इथून पुढे तुमच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये ती सुंदर सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी यावी, हीच मी ईश्वराला प्रार्थना करतो. थँक्यू. तर ही जी रेकी आहे, तर रेकी वाहक केवल वाहक होता है, विश्व में स्थित अमर्याद ऊर्जाओं का भंडार की भंडार से ऊर्जा लेके लोगों तक, रुग्णों तक पहुंचाने का एक माध्यम मात्र है. यह शक्ति उसकी अपनी शक्ति नहीं है, अतः शक्ति कम होने की या समाप्त होने की कोई संभावना नहीं है. यह इतनी जितनी अधिक मात्रा में किसी रेकी उपचार देता है, उतनी ही उस व्यक्ति का भी स्वयं शुद्धिकरण हो जाता है. लक्षात घ्या, नळातनं जेव्हा पाणी सतत वाहत राहील तर ते नळ कधीच चोक होणार नाही. पण नळ तुम्ही महिनाभर नका वापरू, तिथे आपोआप एअर ब्लॉकेजेस येतील, कचरा अडकेल. पण त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा रेकी स्वतःही वापरता आणि इतरांना देत राहता, तर आपण ते माध्यम असतो, त्याच्यामुळे आपल्याही जीवनात आपोआप शुद्धीकरण होऊन जातं आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण आपण तो सुंदर पॉझिटिव्ह अनुभव देऊ शकत असतो. जिस प्रकार रुग्ण रेकी का उपचार देता है, उसी प्रकार रुग्ण उपचारों को स्वीकारता है.
जर आता एखाद्या पेशंटची भूमिकाच नकारात्मक आहे, ते आपण म्हणतो ना पालत्या घड्यावर पाणी, आता एखाद्याने ठरवून टाकलंच आहे की मला हा रेकी उपचार माझ्यावर कामच करू शकत नाही, तर तिथे लेव्हल 1 मध्ये तरी फायदा होऊ शकत नाही. का बरं? कारण लेव्हल 1 मध्ये आपल्याला स्पर्शानेच हिलिंग करावं लागतं. पण जसं तुम्ही रेकीच्या सेकंड लेव्हल मध्ये जाता, कुठल्याही नकारात्मक वृत्तीला पॉझिटिव्हिटी मध्ये बदलू शकता, की कुठल्याही व्यक्तीचं व्यसन सोडवू शकता, अभ्यास न करणाऱ्या मुलांना अभ्यासाला लावू शकता. कारण तिथे टेलिपॅथी आणि डिस्टन्स हिलिंग आणि विश बॉक्स हे 3 महत्वाचे प्रॅक्टिकल आपण शिकत असतो. लक्षात घ्या, रेकीच्या ऊर्जांचं यश किंवा अपयश आपण फक्त माध्यम आहे. पण समोरचा व्यक्ती खूप नकारात्मक असेल तर जर आपल्याला एखाद्या वेळेस अपयश मिळालं, आपण प्रयत्न केलेले आहे त्या युनिव्हर्सला, कधी कधी काय होतं की एखादा चान्स आपल्या हातून चालला जातो. जसं माझ्याकडून माझी नोकरी गेली होती, तेव्हा मला असं वाटलं होतं की नाही, पण मी तेव्हा जिद्द पकडली. जर त्याच नोकरीत कायम राहिली असते, आता कुठेतरी प्रायव्हेट स्कूलमध्ये आमच्या शहरानुसार 20-25 हजाराच्या वर सॅलरी गेली नसती आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्याच्यामुळे जर तिथेच अडकली असती तर आज तुमच्या समोर नसती. म्हणून आयुष्यात जर एखादं अपयश आलं ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की जीवन आपल्यासाठी काहीतरी खूप सुंदर लिहित आहे, ते शोधायचा प्रयत्न करा आणि आयुष्य पुढे बघा, खूप मोठं काहीतरी सुंदर असतं. आज आपले कितीतरी स्टुडंट आहेत, तुम्ही त्यांची आयडिया बघत असाल तर त्यांचं आज मंथली अर्निंग 4 लाख 5 लाख चालू आहे. असे कितीतरी स्टुडंट आहे माझे जे 1 लाख प्लस अर्न करून राहिलेले आहे. का बरं? त्यांनी एक प्रवाहात उडी घेतलेली आहे. आपल्या जीवनाला सातत्य, कारण जीवनामध्ये कुठलंही काही पाहिजे असेल ना, सिर्फ सपने नाही देखना है. जेव्हा तुमच्या स्वप्नांना तुम्ही कृतीची जोड देता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. इन उपचारों के दौरान रेकी वाहक की कोई बीमारी रुग्ण को लगने की या रुग्ण की कोई बीमारी रेकी वाहक को लगने की कोई भी संभावना नहीं है. आलं का लक्षात? रेकी वाहक की कोई बीमारी रुग्ण को लगना या रुग्ण की कोई बीमारी रेकी वाहक को लगना की कोई संभावना नहीं है. इन उपचारों के दौरान किसी भी सर्वसामान्य उपचारों के साथ रेकी दे जाते. आता तुम्ही म्हणाल की बस आता हे औषध रेकी बंद, सगळे औषधं बंद करा, फक्त रेकीवर राहा, असंही करायचं नाही आहे. डॉक्टर आपोआप औषधं बंद करतात. हा अनुभव तुम्ही घेणार आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला हिलिंग करता ना, तर डॉक्टर स्वतःहून ते औषधं बंद करतात. आज आपल्याकडे कितीतरी लोक आहेत ज्यांचे बीपी शुगर, त्या दिवशीच एका मॅडमचा मेसेज आला की त्यांचं एचबी, आपलं हिमोग्लोबिन आहे, आपलं जे शुगरचं जे 3 महिन्याचं पर्सेंटेज काढतात ना, त्या पर्सेंटेज त्यांचं 7 पॉइंट प्लस होतं, जे डायबेटिक म्हणून घोषित झालेल्या होत्या, आता 5.6 वरती लेवल आलेली आहे. मला स्वतःला सेकंड प्रेग्नन्सी मध्ये थायरॉइड होता. 1.5 वर्ष मी त्याच्यासाठी गोळ्या घेतल्या आणि मग मी त्याचं कारण लहान बाळ होतं, मी डेली हिलिंग नव्हती करू शकत. मग हिलिंग जेव्हा चालू केलं, आता माझा लहान मुलगा 14 वर्ष कंप्लीट झाले आणि गेल्या 13 वर्षापासनं माझं थायरॉइडचे औषध बंद आहेत. डॉक्टरांनी स्वतः बंद केले. म्हणून सांगते की कुणालाही स्वतः त्यांना चला औषधं बंद करा नाही, त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात आणि डॉक्टर स्वतः सजेस्ट करतात की आता तुम्हाला औषधं घ्यायची गरज नाहीये. पण त्याच्यासाठी 7 चक्रांचं जे मेडिटेशन आहे, जादूची कांडी नाही आहे, आपल्याला दररोज जी मी प्रॅक्टिस सांगणार आहे दैनंदिन, ती करावी लागेल. आणि चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आपल्या कुटुंबातल्या परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्यासाठी काय तुम्ही 35 मिनिटं देऊ शकणार नाही का? दवाखान्यामध्ये महिना महिना जाऊन राहावं लागतं एखादा आजारी असला व्यक्ती, पूर्ण फॅमिली त्या दवाखान्याच्या चक्करमध्ये डिस्टर्ब होते. त्याच्यापेक्षा दैनंदिन लेवलवर जसं तुमचं उद्याचं अटेनमेंट होईल, अगदी उद्या मी जी प्रॅक्टिस सांगेल तशी प्रॅक्टिस जर तुम्ही पुढील आयुष्यात चालू ठेवली, तर निश्चितच तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी नक्कीच सुख समाधान आरोग्य ऐश्वर दीर्घायुष्य निर्माण करू शकाल. सो कोण कोण रेडी आहे आपल्या फॅमिलीसाठी? चला मी चॅट बॉक्स ओपन करते, पटकन मी टाईप करायचं आहे. बघू किती मी. व्हेरी गुड, खूप छान. ग्रेट.
चला, थँक्यू. तर या पद्धतीने ही जी रेकी ऊर्जा आहे, जर तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये यूज करायला चालू केली तर दुसऱ्या कुठल्याही सर्वसामान्य उपचारांसोबत हा रेकी उपचार करू शकता. औषध पाणी, अन्न पाणी आणि वस्तूंना चार्ज करून तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करू शकता. स्वस्थ व्यक्तींनी देखील रेकीची प्रॅक्टिस स्वतःसाठी करू शकता. तुम्हाला मी सेल्फ हिलिंग आणि दुसऱ्यांसाठी टच हिलिंग या दोन्ही गोष्टी मी या 10 दिवसांमध्ये शिकवणार आहे. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी स्थान नहीं है. कारण फक्त आणि फक्त आपण ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, प्राण ऊर्जा एनर्जीवर काम करणार आहे. आपल्या जीवनात आता जर एखादी समस्या असेल तर म्हणजेच काय आहे, एनर्जी लेवलवर त्या गोष्टीचे ब्लॉकेजेस आहे. रेकी काय करणार आहे, ते फक्त ब्लॉकेजेस दूर करणार आहे आणि नकारात्मक झालेल्या एनर्जीला परत पॉझिटिव्हिटी आणणार आहे. दुसरा इतका सोपा उपचार म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. आता ती कशी काम करते, तर ती एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे. जेव्हा आपण तिला यूज करत असतो तर त्याच्या उपचारांनी आपला आपोआप हिलिंग होऊन, स्वयंशुद्धीकरण होऊन लोक आपोआप बदलून जातात आणि तो पॉझिटिव्ह उपचार आपण स्वतः घेत असतो. तर ही जी रेकी आहे, या रेकीच्या टोटल भारतामध्ये 5 लेवल आहेत, 5 सीडी आहेत. रेकीच्या 5 लेवल आहेत. प्रथमा रेकी जी आता आपण शिकतोय, रेकी का अभ्यास यह एक प्रारंभ है. किसी भी प्रमाणित रेकी शिक्षक द्वारा संकरित होने यानी अटूनमेंट लेने के बाद आप स्वयं तथा दूसरों पर रेकी उपचार कर सकते हो. इस स्तर पर उपचार करने के लिए हस्तस्पर्श अनिवार्य है. टच महत्वाचा आहे. विदाउट टच आपण हिलिंग करू शकत नाही. रेकी द्वितीय. प्रथमा के पश्चात आप स्वयं रेकी उपचार करने के पश्चात द्वितीय डिग्री कर सकते हैं. आपको 3 शक्तिशाली आकृतियां तथा उनसे संलग्न सूत्रों से परिचित किया जाता है. इनकी सहायता से आप अपने से दूर स्थित व्यक्ति तथा समूह पर उपचार कर सकते हैं तथा उद्दिष्टों की पूर्ति के लिए रेकी की सहायता ली जा सकती है. उद्दिष्टों की पूर्ती म्हणजे मी तुम्हाला सेकंड लेवल मध्ये महत्व काय असतात, तुमच्या ज्या काही सकारात्मक इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. त्याच्यानंतर एखाद्याचं व्यसन सोडवणं, कोर्टाच्या केसेस हँडल करणं, रिलेशनशिप मध्ये आलेले प्रॉब्लेम दूर करणं, नोकरी मिळवण्यासाठी अशा विविध उद्दिष्टांसाठी डिस्टन्स हिलिंग करू शकता. किंवा एखाद्या व्यक्तीला माइंड रिलेटेड म्हणजे आपण म्हणतो ना की खूप टेन्शन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे, एन्झायटी मध्ये आहे किंवा मग घरी ऐकत नाहीये, तर अशा वेगळ्या व्यक्तींसाठी टेलिपॅथिक हिलिंग हे आपण सेकंड लेवल मध्ये शिकत असतो. म्हणजेच डिस्टन्स हिलिंग, टेलिपॅथिक हिलिंग आणि वंडर लॅम्पचा वापर कसा करायचा आणि जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग हे सगळं प्रॅक्टिकली आपण घेत असतो. की जगाच्या पाठीवर लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जातं, एका पेशंटला तुम्ही फोन करून ठेवा, जो कुठल्याही गावाला आहे, कुठल्याही देशात आहे, त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला फोन करून बघा आणि क्लासमध्येच परत फोन केला जातो की आता त्या व्यक्तीला किती बरं वाटलं, तो उपचार किती त्याला कमी वाटलं, किती पर्सेंट त्याचा त्रास कमी झाला, हे देखील आपण लाईव्ह सेशन मध्येच करत असतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरी डिग्री म्हणजे रेकी मास्टर हिलर. थर्ड लेवलला काय म्हणतात, रेकी मास्टर लेवल. तृतीय के लिए संकरित होने पर वाहक की वहन शक्ती चरम सीमा म्हणजे 100% रेकी एनर्जीचा आपण वापर करू शकतो. प्रथमा रेकी की तुलना में तो उस से 10 गुना अधिक हो जाती है. म्हणजे लेवल 1 ची जर ही उद्याच्या शक्तिपाताची ऊर्जा तुम्ही 10% अनुभवणार, सेकंड लेवल मध्ये हीच ऊर्जा 40% होते आणि थर्ड लेवलच्या शक्तिपातानंतर हीच एनर्जी 100% वर्क करते. आणि त्याच्याच भरोशावर आपल्याकडे जे रिझल्ट आहे, फोर्थ स्टेजचा कॅन्सर ठीक होणं किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर ठीक होणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे अनुभव करू शकता. त्यानंतर चौथी आणि 5वी लेवल ही ट्रेनर लेवल आहे. ज्यांना माझ्यासारखं रेकीचं ट्रेनर बनायचं आहे, लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याची जबाबदारी घ्यायची आहे, कारण माझ्या दृष्टीने रेकी ग्रँडमास्टर हा कुठलाही कोर्स नाही आहे, तर ही एक जबाबदारी आहे लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायची. आणि ती जबाबदारी जर घ्यायची तुमची तयारी आहे तरच तुम्हाला 4थी 5वी लेवल शिकायची गरज आहे. अन्यथा सेल्फ प्रॅक्टिस किंवा एक सुंदर हिलर म्हणून काम करण्यासाठी
थर्ड लेवल इनफ आहे. म्हणजे तुम्ही 100% लोकांचं हिलिंग म्हणून काम करणं किंवा हिलिंगचं करिअर तुम्ही निवडलात तरी देखील तुम्हाला देखील मास्टर लेवल म्हणजे थर्ड लेवल कम्प्लीट केलं तर इनफ आहे. प्रत्येकालाच ट्रेनर लेवल करण्याची कुठलीही गरज नाही आहे. ही एक खूपच सरळ उपचार पद्धति है जो रेकी उपचार शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक और आर्थिक लेवल पे कार्य करती है. यह मानव को प्राप्त हुई बहुत बड़ी देन है. यह पूर्णतः विश्वासार्ह है, स्मरण मात्र से प्राप्त होती है तथा मानव को पूर्णत्व की ओर ले जाने में सहायक सिद्ध होती है. यह व्यक्ति हर व्यक्ति संसार में जन्म लेते ही रेकी के साथ लेता है, किंतु यहाँ का वातावरण वैचारिक तथा भावनिक प्रदूषण के कारण इस शक्ति से उसका संबंध टूट जाता है. रेकी शक्ति द्वारा संकरित होते ही वह टूटा हुआ संबंध फिर से प्रस्तावित हो जाता है तथा आजीवन बना रहता है. विश्व में स्थित विशाल ऊर्जा का भंडार से अपनी क्षमता अनुसार ऊर्जा ग्रहण कर हस्तस्पर्श द्वारा रुग्ण तक पहुंचाई जाती है. मानव शरीर में स्थित 7 चक्रों द्वारा शारीरिक तथा मानसिक व्यापारों को नियंत्रित किया जाता है. इन चक्रों की गति में असंतुलन निर्माण होने से उसे शारीरिक तथा मानसिक पीड़ाओं से संघर्ष करना पड़ता है. रेकी शिक्षक द्वारा संकरित कोई भी रेकी वाहक केवल हस्त स्पर्श द्वारा उस असंतुलन को मिटाकर रुग्ण की वेदनाओं से मुक्ति दिला सकता है. प्राणियों पर तथा वनस्पतियों पर भी रेकी उपचार सफल सिद्ध हुआ है. यह है रेकी की विशेषता है जो आज हमने जानी. और रेकी के 5 चरण, वो रेकी के कैसे लेवल होते हैं. आता आपण बघणार आहे रेकीचा इतिहास की ही रेकी आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आलेली आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. साध्या सोप्या भाषेत जीवन की हर समस्याओं और परेशानी को सफलता पूर्वक अपने जीवन से निपटाने यानी त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी ती म्हणजे रेकी आहे. आज प्रत्येक व्यक्ति अपने जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित है और वह इन समस्याओं से छुटकारा पाना चाहता है. थैंक यू. स्क्रीनवर रेषा उडल्या आहेत. एक मिनिट. ओके. सो आपल्या प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्यांनी ग्रसित आहे आणि तो या समस्यांपासून बाहेर येऊ इच्छितो. तर वर्टिक्स रेकी अँड मेडिटेशन ट्रेनिंग सेंटरचा एकच उद्देश आहे की तुमच्या जीवनातल्या त्या समस्यांना दूर करून तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याचा मार्ग, दीर्घायुष्याचा मार्ग पर्यंत तुम्हाला पोहोचवणं हे आमचा उद्देश आहे. या रेकी लेवल 1 म्हणजेच काय आहे तर सर्वोत्तम खुशाल जीवन यात्रेची एक नवी सुरुवात आहे आणि यात ऊर्जांचा आपण जो अनुभव घेणार आहे तो खरोखर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणार आहे. आपण शिकणाऱ्या औरा काय, औरा क्लिन्झिंग, 7 चक्रांचं ज्ञान, 7 चक्रांना चार्ज करणं, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि सकारात्मक जीवन यात्रेची परिपूर्ण सुरुवात. त्या दिवशी आपण बघितलं डॉक्टर मिकाऊसी यांनी ही रेकी रिडिस्कवर केलेली आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये रेकीचे 5 तत्व सांगितलेले आहे जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनुसरण करायचे आहे. रेकीचे 5 तत्व दैनंदिन जीवनामध्ये अनुसरण करायचे आहे. तर कृपया स्क्रीनवर नका लिहू. जर आपल्याला क्लास नसेल करायचा तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता, पण आपल्यामुळे बाकीचे 350 लोकांना त्रास होतोय याची काळजी घ्यायची. कारण रेकीचं पहिलं तत्व आहे की कुणालाही त्रास व्हायला नको. तुम्ही जर स्क्रीनवर अशा पद्धतीने लिहाल
तर ते एक वेळ जातो आहे आणि एक लिंक तुटते. तर माझी विनंती आहे की कृपया स्क्रीनवर कोणीही लिहू नये, बाकीच्यांना त्रास होतोय त्याचा. ओके. तर डॉक्टर मिकौसी हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला की या जगामध्ये जे काही दुःख आहे त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी काही साधन आहे का. जेव्हा या प्रश्नाचं उत्तर ते शोधत होते, म्हणजे जो काही त्यांचा अभ्यास झाला होता त्यानुसार त्यांनी याचं उत्तर विविध धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या जगामध्ये समूळ दुःख नाश करण्याचं काही उपाय आहेत, पण हाऊ टू यूज इट, त्यांना कसं यूज करायचं हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी विविध धर्मग्रंथांचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला. तर त्याच्यात त्यांना असं लक्षात आलं की अशी एक ऊर्जा आहे, पण परत प्रश्न हाच की हाऊ टू यूज इट. आणि म्हणून ते जपान मधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर गेले. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर माउंट कोरियामा नावाची पहाडी तुम्हाला इमेजेस येतात. आज तिथे रेकीचं खूप मंदिर आहे आणि आमचं आरसीआयच्या टीमकडनं तिथे व्हिजिट देण्याचा प्लॅन चालू आहे. जपानमध्ये ज्या जागेवर डॉक्टर मिकाउसींना ज्ञानप्राप्ती झाली. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशांमध्ये देखील संत ऋषी यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. भगवान बुद्धांनी सुद्धा 12 वर्ष तपश्चर्या केली, महावीर जैनांनी केलेली आहे, भारतातल्या असंख्य ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्यानंतरच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि म्हणून डॉक्टर मिकौसी देखील तिथल्या निर्जन पहाडी होती ती माउंट कोरियामा, तिथे जाऊन 21 दिवस तपश्चर्या करायचं ठरवलं, तेही अन्न पाणी त्यागून. आणि म्हणून 21 दिवस ते गेले पहाडीवर. जवळपास 60च्या जवळपास त्यांचं वय होतं आणि ते पहाडीवर गेले आणि तिथे त्यांनी 21 दिवस ओळखण्यासाठी एका पिशवीमध्ये 21 दगड टाकले. रोज एक दगड खाली टाकायचे. एक दिवस संपला, एक दिवस नवा उजाडला. बघता बघता 20 दिवस 20 दगड संपले आणि एकच दगड पिशवीत होता. त्यांना मनाला खंत वाटायला लागली की माझ्याजवळ हा एक शेवटचा पर्याय होता, माझ्याजवळ हा एक लास्ट चान्स होता की ज्याच्यामुळे मी लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणं किंवा एक ट्रान्सफॉर्मेशन देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. आणि आता एक शेवटचा दिवस आहे आणि अजून मला काहीच नाही प्राप्त झालं, माझं कुठे चुकतंय. त्यांना खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायला लागलं. जशी संध्याकाळ झाली तशी संध्याकाळच्या ह्याच्यातनं आकाशातनं काही चिन्ह त्यांच्याकडे, म्हणजे बलूनवर काही रेखाटलेले सिम्बॉल्स त्यांच्याकडे आले. आणि असं जणू निसर्गाने त्यांचा त्या सगळ्या ऊर्जांचा शक्तिपात केला. अगदी रात्रभर ते अर्धग्लानी अवस्थेत राहिले आणि पूर्ण शक्तींचा संचार त्यांच्यामध्ये झाला. जे रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलला आपण जे सिम्बॉल बघतो त्या सिम्बॉलचा शक्तिपात निसर्गाने त्यांच्याकडे केला. जपानी भाषेत लिहिलेले ते सिम्बॉल होते, त्यांचा पूर्ण ऊर्जांचं भांडार त्यांच्यामध्ये आले. सकाळ झाली, त्यांना खूप फ्रेश वाटलं आणि आता हे कुणाला तरी सांगावं म्हणून ते अगदी पहाडीच्या खाली धावायला सुरुवात केली. धावता धावता त्यांच्या पायाला ठेच लागली, अंगठ्याला ठेच लागली, अंगठ्यातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं आणि त्यांनी आपल्या हातांनी त्या अंगठ्याला पकडलं. पहिला अनुभव रेकीचा त्यांनी घेतला की जे भळाभळा वाहणारं रक्त होतं ते काही क्षणांमध्ये थांबलं आणि त्याच्या वेदना देखील थांबल्या. हा डॉक्टर मिकाउसींनी घेतलेला रेकीचा पहिला अनुभव. पहाडीच्या खाली आले, त्यांना खूप तीव्र भुकेची जाणीव झाली आणि तिथलं जे खानावळ होती तिथे ते गेले आणि त्यांना विनंती केली की मला पोटभर जेवायला द्या, कारण मी 21 दिवसापासून उपाशी आहे. 21 दिवसापासून उपाशी आहे म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं. त्यांचं वय बघता त्या हॉटेल मालकाने सांगितलं की सर, थोडं ज्यूस घेऊन उपवास सोडा, कारण जर तुम्ही पोटभर जेवलात तर त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. मिकाउसी बोलले की नाही, मला खरोखर पोटभर जेवायचं आहे, मला तुम्ही पूर्ण जेवण वाढा. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जेवण वाढलं
विचार करा, आपण एक वेळचा उपवास केला किंवा एकादशीचा 2 वेळचा जे उपवास झाल्यानंतर आपण जर पोटभर जेवलं की आपल्याला अस्वस्थ वाटतं, पण त्यांना तरीही फ्रेश वाटलं. हा त्यांनी घेतलेला रेकीचा की ते ऊर्जा काहीतरी वाढलेली आहे. दुसरा अनुभव, आणि ते जेवत होते आणि त्यांना जी मुलगी जेवण वाढत होती त्या मुलीच्या चेहऱ्यावर मात्र खूप वेदना होत्या. तिचे दोन्ही गाल सुजलेले होते. यांना अंतरप्रेरणा मिळाली. त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं की या मुलीला काय झालं. हॉटेल मालकाने सांगितलं की ही माझी नात आहे आणि हिच्या दोन्ही दाढा सुजलेल्या आहेत. अंतरप्रेरणेने त्यांनी की त्याला मुलीला स्पर्श करावा ही जाणीव झाली आणि त्यांनी हॉटेल मालकाला परवानगी मागितली की मी या मुलीच्या गालांना स्पर्श करू शकतो का, असं म्हणून त्यांनी आता त्यांचं वय बघता, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता त्या हॉटेल मालकांनी परवानगी दिली आणि मिकाऊ सिंनी त्या मुलीच्या दोन्ही गालावर असे हात ठेवले. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या मुलीच्या गालाची सूज उतरली आणि त्या मुलीच्या वेदना देखील कमी झाला. हा डॉक्टर मिकाऊ सिंहने हँडल केलेला पहिला पेशंट. डॉक्टर मिकाऊ सिंह एक प्राध्यापक व्यक्ती होते, आयुष्यभर चांगलं जीवन जगलेले होते. त्यांना असं वाटलं की मला आयुष्यात खूप काही मिळालेलं आहे, या ऊर्जांचा वापर मी त्यांच्यासाठी करेल ज्यांना गरज आहे. आणि म्हणून याच्यासाठी ते बेगर सोसायटीमध्ये गेले, भिकाऱ्यांची वस्ती जपान मधली, आणि तिथे कुटी बांधून त्यांनी याचा उपचार लोकांवर चालू केला. निशुल्क निशुल्क उपचार चालू केला आणि 7 वर्ष आयुष्यातले दिले त्यांनी त्या बेगर सोसायटीमध्ये. एक कुटी बांधून एक प्राध्यापक व्यक्ती, एवढा ज्ञानी व्यक्ती 7 वर्ष राहिले. अनेक बिमारीचे लोक होते, आजारांचे लोक, त्यांनी त्यांचे आजार ठीक केले. त्यांना सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन जीवन जगायला सांगितलं. पण एक खंत त्यांना जाणवली की वारंवार ते चेहरे परत बेगर सोसायटीत वापस येत होते. त्यांना कळलंच नाही की माझ्याकडनं अशी कुठली चूक झाली. मी माझ्या अख्ख्या आयुष्याचं संपूर्ण सार या लोकांसाठी अर्पण केला, पण अशी कुठली चूक झाली की हे लोक वारंवार त्याच अवस्थेत परत येत आहे. आणि म्हणून ते आपल्या कुटीत गेले. त्यांनी दार बंद केलं, ध्यानस्थ बसले. आपल्या भाषेत आकाशवाणी म्हणा की त्यांना इनर एक जागृती म्हणा ती झाली. आणि तिथे त्यांना 2 प्रश्न त्यांच्या मस्तिष्कामध्ये आले. ते म्हणजे इथे तुला कोणी बोलवलं होतं का. उत्तर काय होतं, नाही, स्वतः गेले होते. बघा, या क्लासमध्ये तुमच्या मर्जीने तुम्ही इथे आलात. आपला क्लास निशुल्क आहे, पण तुमच्या मर्जीने आलात तर पहिले तुमची परवानगी आहे म्हणून तुम्ही त्यात. उद्या शक्तिपातासाठी तुम्ही उपस्थित राहणार आहे. तुम्हाला जबरदस्ती कोणीच करत नाहीये, तुमची इच्छा आहे म्हणून उद्या तुम्ही शक्तिपाताला उपस्थित राहणार आहे. पण मिकाऊ सिंहच्या बाबतीत ते नव्हतं. ते स्वतःहून तिथे गेलेले होते. दुसरं, इंटेन्शन मिळालं की त्याच्या बदल्यात काही मोबदला घेतला का. परत मिकाऊ सिंहचं उत्तर नाही. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊ सिंहने तिथून एक नियम केला की कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मॅडम, मिकाऊ सिंहने हा नियम बांधल्यावरही तुम्ही हे फ्री क्लासेस का घेता. त्याचं मागचं रिझन आहे की मला आज जे माझं अर्निंग आहे ते मी कधी स्वप्नात विचार नव्हतं केलं तेवढं येत आहे. और एक दिन मुझे भी इस दुनिया को छोड़ के जाना है. वो क्षण कब आएगा सिर्फ मुझे पता नहीं. पण जोपर्यंत तो क्षण येत नाही तोपर्यंत एक ध्येय आहे की जीवन हसत जगावं, मरण आलं तेही हसत जगावं, जायचं तर सर्वांनाच आहे, अभिमानाचा विषय बनून जावं. आणि मला माहिती आहे की प्रत्येक जण काही सेकंड थर्ड लेवलला येऊ शकत नाही, पण जे मी या 10 दिवसात तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते, या 10 दिवसाचं जरी तुम्ही तुमच्या जीवनात अवलंब केला तर निश्चितच 4 पाऊल आनंदाचे तुम्ही पुढे जीवनामध्ये जगू शकाल. हा विश्वास आहे आणि त्या क्रिएटरनी जे मला दिलं आहे ते भरभरून तुमच्यापर्यंत पोचावं हीच माझ्या जीवनाची पुढची इच्छा आहे. आणि त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे की तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद असावा, संपूर्ण सुख असावं, संपूर्ण सकारात्मकता असावी. कारण कसंही जगलात तरी जीवन संपवणार आहे. त्याला कुठलाही व्यक्ती जगातला ना श्रीमंत थांबवू शकत, ना बुद्धिवान थांबवू शकत, किती हुशार असला तरी नाही थांबवू शकत. सगळी डोर त्याच्या हातात आहे. म्हणून जीवन नावाची ही डोर, ऑक्सिजन नावाचा प्राण ऊर्जा जोपर्यंत आपल्या हातात आहे ना, खरोखर जीवनाचा प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्यात जगण्याचा प्रयत्न करा. कारण लक्षात घ्या,
कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. जे काही जीवन घटित होत आहे ते या वर्तमानातल्या क्षणांमध्ये होत आहे. भविष्य कोणी पाहिलेलं नाही आहे. जे काही आहे आपल्याकडे प्रेझेंट आहे. प्रेझेंट इज ट्रू अँड नाऊ इक्वल टू लाईफ. आत्ता जशी एनर्जी तुम्ही या क्षणांना द्याल त्याचाच सुंदर पास्ट निर्माण होणार आहे. आणि आता प्रयत्न केले म्हणून उद्याचा सुंदर भविष्य काळ निर्माण होणार आहे. म्हणून जीवन वर्तमानातल्या क्षणांना चांगली एनर्जी देत आपल्याला जगायचं आहे. तर डॉक्टर मिकाउसींनी तिथून मग निघाले आणि एक सुंदर काय केलं, हॉस्पिटल टाकलं आणि तिथे बोर्ड लावला बिना औषध उपचाराचा. जपान सारखं एज्युकेटेड राष्ट्र आणि तिथे बिना औषध उपचार पचनी पडणार आहे का? पण तरी एखादा व्यक्ती तर जीवनात खूप दुःखी आहे तर तो म्हणते जाऊनच बघा काय आहे तिथे. मग तसाच एक पोटदुखीचा त्रस्त व्यक्ती तिथे आला. मिकाउसींनी त्यांना हिलिंग दिलं आणि त्याला इतकं बरं वाटलं की वाऱ्यासारखं त्यांनी त्यांच्या शहरामध्ये सगळीकडे ही वार्ता पसरवली की जपानमध्ये अशी काहीतरी ऊर्जा अस्तित्वात आहे आणि मिकाउसी त्या प्रॉब्लेमवर समस्यांवर हिलिंग देतात. त्यानंतर द्वितीय महायुद्धाचा तो काळ जिथे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर जे रक्तपात झाला, जो संहार झाला, तेव्हा चिरोजी हयाशी हे जपानचे एअर चीफ मार्शल होते. कोण होते? एअर चीफ मार्शल होते. आणि त्यांनी या मिकाउसींचं शरण घेतली की आता इथून पुढे जीवनामध्ये परमसुख नाही पण पीस ऑफ माइंड असण्यासाठी त्यांनी रेकी शिकले आणि भारत आपल्या जगाला रेकीचे द्वितीय ग्रँडमास्टर मिळाले. पण या दोघांपेक्षाही महत्व आहे हवाई टकाटा यांचं. महिला आहे म्हणून नाही बरं, महत्व यासाठी आहे हवाई टकांचं की या फक्त रेकीच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर होत्या म्हणून नाही, तर या ऍक्च्युअल रेकी सोबत जगल्या. ते कसं, वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. आजही कॅन्सर या आजाराच्या नावाने आपल्याला भीती वाटते. त्यावेळेस त्या महिलेला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्या मूळच्या जपानच्या होत्या आणि लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या आणि तिथे सेटल झाल्या आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. अनेक कॉम्प्लिकेशन्स त्यातून निर्माण झाले. बरेचसे ऑपरेशन डॉक्टरांनी सजेस्ट केलेले होते आणि तशातच त्या जपानवरून अमेरिकेवरून जपानला आल्या आणि तेव्हा चिरोजी हयाशी हे रेकीचं सेंटर सांभाळत होते मिकाउसींचं. आणि मिकाउसींच्या आपल्या चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनात 6 महिने हवाई टकाटांचा उपचार चालला. वय किती होतं तेव्हा त्यांचं? 30 वर्ष. 6 महिने उपचार चालल्या, त्या पूर्ण स्वस्थ झाल्या आणि वय वर्ष 82 पर्यंत जगल्या. वय वर्ष 82 पर्यंत जगल्या. नुसतं जगल्याच नाही तर जगामध्ये रेकी देण्याचं श्रेय, रेकीचे साधक निर्माण करण्याचं श्रेय त्यांना जातं आणि त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात 22 रेकी ग्रँडमास्टर दिले. आता सारखं ऑनलाईन नाही आहे की तुम्ही कुठल्या तरी शहरात आहे, मी एका छोट्याशा शहरात आहे आणि तिथे त्यांनी 22 रेकीचे ग्रँडमास्टर जगाला दिले. एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. आजही रेकीचं मुख्य सेंटर जपान नसून अमेरिका आहे, कारण हवाई टकाटा या मूळच्या म्हणजे अमेरिकेत स्थायिक झालेल्या होत्या. इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं केंद्र अमेरिकेमध्ये आहे. आणि जर तुम्ही गुगलवर गेलात, किती मोठं कार्य आहे बघा. आता मी तुमच्या समोर लाईव्ह गुगलवर जर गेली आणि इथे फक्त म्हटलं रेकी इन हॉस्पिटल, रेकीची स्पेलिंग आहे REIKI. आणि आपण जर इमेजेस वर गेलो तर बघा आज जगामध्ये रेकीला एवढं प्रस्थ मिळालेलं आहे की विश्वामध्ये हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला ट्रीट करण्यासाठी रेकीचा साधक हॉस्पिटलमध्ये बोलवले जातात. बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन पेशंटच्या हिलिंगसाठी आज विश्वामध्ये रेकीला एवढी मान्यता मिळालेली आहे. आणि RCIने जेव्हा 2014 मध्ये भारत सरकारकडे प्रस्ताव टाकला तर लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून रेकीचा प्रस्ताव नाकारला गेला. आणि आमचा अजूनही प्रयत्न चालू आहे की रेकीला भारतामध्ये देखील विदेशांसारखं हॉस्पिटलमध्ये जागा मिळावी. जर असं झालं तर अनेक लोकांचं
आज बघा तिथे अमेरिकेला छोट्या बाळांना सर्दी खोकल्यासाठी औषध देत नाही, आईला फक्त रेग्युलर दूध प्यायला सांगितलं जातं, बाळाला दूध पाजायला सांगितलं जातं आणि आईला आहार सुधारायला सांगितलं जातं. कारण आज माझे ग्रँड मास्टर स्टुडंट सुद्धा अमेरिकेला आहे, तर सर्दी पडशासाठी तिथे देत नाही औषध. आपल्याकडे साधा सर्दी झाली बाळाला तर 4-5 प्रकारचे औषध घरी येऊन जातात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना गरज आहे की नव्याने हे जे औषध खूप इमर्जन्सी मध्ये खूप आवश्यक आहे, एखाद्याची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली त्याही वेळेस त्याचं लवकर रिकव्हरीसाठी आपण रिकी देऊ शकतो. मेडिकल सायन्स आय रिस्पेक्ट, कारण जेव्हा काही क्रिटिकल कंडिशन असतात, मोठे अपघात होतात, तेव्हा मेडिकल सायन्सला पर्याय नसतो. पण आपल्या घरामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम आहे, डोक्याची चिडचिड होते, सगळ्यात महत्वाचं जिंदगी जी रहे हो या काट रहे हो, इस समस्या को काटने से जीने की अवस्था में लाने के लिए रेकी सबसे सुंदर माध्यम है, क्योंकि जिंदगी बोझ नहीं है, जिंदगी एक वरदान है जो उसने हमें जीने के लिए दिया है. वो भी जीवन कैसे, सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न और ऐश्वर्य संपन्न. तर थोडा इतिहास बाकी आहे जो आपण उद्याच्या सेशनला घेऊ, कारण 5:30 ची माझी लगेच दुसरी बॅच आहे. तर आज आपण इथे थांबू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. उद्या भेटू पहाटे 5:30 वाजता. आपल्या रोजच्या याच लिंकवर जॉईन करायचंय. परत सांगते, 1 ग्लास पाणी प्यायचं आहे, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे, पायाखाली आसन ठेवायचं आहे आणि दुसरे कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण उद्या शक्तिपाताला प्रेझेंट राहाल तरच उद्यापासून पुढे होणारे प्रत्येक प्रॅक्टिकल तुम्ही करू शकणार आहे, कारण या आठवड्यात सगळे आपले प्रॅक्टिकल सेशन आहे. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी शुक्रवारी देणार आहे, जे आपलं लास्ट, कारण यावेळेस 9 आणि 10 हे सेशन किंवा जमलं तर आपण गुरुवार आणि शुक्रवार 2-2 तासाचे सेशन कंप्लीट करणार आहे. ओके, तर तुमचा पेशन्स, मी तर शिकवायला तयार आहे, कारण यावेळेस शनिवारी मला थोडंसं आउट ऑफ स्टेशन परत जायचंय, तर त्याच्यामुळे आपल्याला सॅटरडेला आपला क्लास लास्ट सेशन राहणार आहे. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच.